मुंबईतून वांद्र्यातील भारतनगर इथं SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं। मात्र या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केलं। आधी इथल्या रहिवाशांसोबत करार करा आणि त्यानंतर बांधकाम हटवा अशी मागणी यावेळेला आंदोलकांनी केली। तर ज्या रहिवाशांसोबत करार झाले त्यात बांधकामांवर कारवाई करत असल्याचं SRAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनात सहभागी होत आधी करार नंतर कारवाई अशी मागणी करत तोडकामाला विरोध केला। घर बनेपर्यंत आम्ही त्यांना एवढं रेंट देणार। ही सगळी घरं पात्र आहेत का? तर पात्र आहेत, म्हणजे हे काय घुसखोर नाही, हे SRAने मान्य केलंय। मग आपण जी घरं तोडतोय त्यांच्यासोबत आपण आधी करार करा आणि मग त्यांची घरं तोडा। एवढी माफक अपेक्षा आहे, यात गैर काय? तर यांचं हे लोक काय प्रयत्न करू इच्छित आहेत, आधी घरं तोडायची, लोकांना विस्थापित करायचं आणि विस्थापित केल्याच्या नंतर मग काय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही। त्यामुळे हा मुंबई गिळण्याचा प्रयत्न आहे। हा मुंबई गिळू नका एवढी आमची माफक अपेक्षा आहे। भाषा करणार नाही, माझ्याकडे कुठलीही ऑर्डर नाही, तरी पण मी केवळ बाबा हे नसताना देखील मी आज थांबलेले आहे। ह्याच्यात आम्हाला कुणाचाच अवमान देखील करायचा नाही आणि हे लोकांनाही आम्ही वेळोवेळी म्हणजे सप्टेंबरपासून आम्ही नोटीस देत आलेलो आहोत। एका दिवसात आम्ही आलो तोडतोय असंही काही नाहीये। ठीक आहे, मात्र मग आता जे करार करणार नाहीत त्यांच्यावरची कारवाई तुम्ही थांबवणार आहात का? जे करार करणार नाहीत त्याच्यात आता पुढे न्यायालयाचे काय आदेश आहेत ते आम्ही तपासून मग आमची पुढील कार्यवाही होईल। आपण पाहत असाल इथे अदानी समूहाची जी दादागिरी होती ती आज आम्ही मोडून काढलेली आहे। हेच चित्र जर आपण आज रोखलं नाही, मुंबईकर म्हणून मराठी माणूस जर हे रोखलं नाही तर अदानी प्रत्येकाच्या घरावर बुलडोजर घेऊन येईल आणि आज इकडे भारतनगर असो किंवा उद्या धारावी असो कुठेही जर असं झालं तर तिथे आम्ही मध्ये येणार म्हणजे येणार। ठीक आहे, तुम्हाला पुनर्विकास करायचा असेल कोणालाही विरोध नाही, तुम्हाला विकास करायचा असेल कोणालाही विरोध नाही, स्वतः पैसे कमवायचे असतील कोणालाही विरोध नाही, पण मुंबईकरांच्या मनाला धक्का लावून, मुंबईकरांच्या हृदयाला धक्का लावून, मुंबईकरांच्या घराला धक्का लावून हे आम्ही कदापि करू देणार नाही। तुम्ही जर अग्रीमेंट कराल नीट, त्यांच्या जे काही हक्काचं त्यांना देत असाल तर नक्की तुम्ही इथे काम करू शकाल, पण अग्रीमेंट न करता कुठेही कोणाला काय होतं हे न सांगता तुम्ही जर इथे दादागिरी करायला लागलात तर आम्ही करू देणार नाही। तर तोडकामाला का विरोध करण्यात येतोय त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। वांद्र्यातील भारतनगर परिसर अदानी समूहाला विकासासाठी देण्यात आलाय। 178 बांधकामांना नोटीस बजावून ही बांधकामं हटवण्याचे निर्देश देण्यात आले। 178 बांधकामं पात्र असूनही बांधकामं हटवण्यापूर्वी कोणताही करार झाला नसल्याचं वरुण सरदेसाई आणि स्थानिकांचं म्हणणं आहे। आधी करार करावा आणि नंतर ही बांधकामं हटवली जावीत अशी ठाकरे गटाची मागणी आहे।